नमस्कार. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपला जनतेने नाकारले असूनही ते सत्तेत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी जोरदार टीका खासदार विशाल पाटील यांनी केली आहे. नेमकं काय म्हणाले विशाल पाटील, पाहूया सविस्तर. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. जनतेने भाजपला स्पष्टपणे नाकारले असून पक्षाला केवळ 16 जागांवर विजय मिळवता आला, असे खासदार विशाल पाटील यांनी सांगितले. तरी देखील भाजप सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एवढं सत्ता कशासाठी, असा सवाल त्यांनी भाजपला केला. विशाल पाटील म्हणाले की 10 तालुक्यांपैकी 6 तालुक्यात भाजपचा एकही सदस्य निवडून आलेला नाही. यावरून भाजपचा पराभव किती मोठा आहे हे स्पष्ट होते. विशाल पाटील यांच्या मते भाजपने सत्तेचा आणि पैशाचा वापर करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला. स्वतः पालकमंत्री मैदानात उतरून 35 जागा जिंकू असा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात भाजपला फक्त 16 जागांवरच विजय मिळाला. यावरून भाजपचा स्ट्राईक रेट सर्वात कमी राहिला असल्याची टीका त्यांनी केली. त्याचवेळी त्यांनी सांगितले की महापालिकेत काँग्रेसचा स्ट्राईक रेट चांगला होता, तर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा स्ट्राईक रेट सर्वाधिक राहिला. विशाल पाटील पुढे म्हणाले की काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या. त्या झाल्या नसत्या तर भाजपची परिस्थिती आणखी वाईट झाली असती आणि त्यांना 2 अंकी आकडाही गाठता आला नसता. त्यांच्या मते भाजप मिरज आणि जत या 2 तालुक्यांपुरताच मर्यादित दिसला. शेवटी विशाल पाटील यांनी भाजपला थेट संदेश दिला. जनतेने तुम्हाला नाकारले आहे, पुढील विधानसभेलाही जनता नाकारेल. भाजप नेत्यांनी आता पराभव स्वीकारण्याची सवय लावून घ्यावी, असे ते म्हणाले. सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा हा संघर्ष पुढे काय वळण घेणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशाच ताज्या राजकीय बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.